नमस्कार. हे उकडीचे मोदक पहा, अगदी मऊसूत तयार होतात. हे मोदक बनवण्यासाठी आपण अजिबात तांदळाच्या पिठीचा वापर केलेला नाही. तुमच्याकडे देखील तांदळाची पिठी नसेल तरीसुद्धा तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता. चला तर मग रेसिपी पाहूया. सुरुवातीला मोदकांची उकड काढून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध मी टाकलेलं आहे. तुम्ही इथे पूर्णपणे पाण्याचा देखील वापर करू शकता. या मिश्रणाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप मी टाकत आहे. तूप टाकल्यामुळे आपली उकड छान मऊसूत तयार होते. यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकत आहे. लक्षात घ्या, इथे आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे आणि रवा मिसळल्यानंतर पटकन हे हलवून घ्यायचं आहे, नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतात. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवासुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून इथे वापरू शकता. 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी पाणी आणि दूध हे प्रमाण योग्य आहे, तरच आपली उकड छान तयार होते. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून ही उकड आपण अशीच ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत मोदकासाठी लागणारं आपण सारण बनवून घेऊया. गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. थोडीशी गरम झाली की यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकली. खसखस छान फुलली की यामध्ये बारीक करून घेतलेले काजू बदामचे तुकडेसुद्धा घातले. हे या तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. काजू बदाम नाही वापरले तरीसुद्धा चालतील. हे दोन्ही जिन्नस तुपामध्ये छान परतून झाली की इथे मी 1 वाटी ओला नारळ खोवून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकलाय. आता हे सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आहे. हे मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे. 1 वाटी ओला नारळ आहे, त्यासाठी अर्धी वाटी गूळ मी यामध्ये टाकलेला आहे. गूळ बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळला जातो आणि आपण हे मिक्स करून घेऊया. तर हे पहा, गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ मी यामध्ये टाकत आहे. गुळाचा पदार्थ आहे, त्यामुळे यामध्ये जायफळ वापरायचं, म्हणजे सारणाला चव खूप छान येते. आणि पुन्हा हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मोदकांसाठी लागणारं सारण आपलं इथे तयार आहे. हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे मोदक बनवण्यासाठी ते थंड होईल. आता आपण ही उकड एका पसरट ताटामध्ये काढून घेऊयात. सुरुवातीला थोडीशी गरम असते, त्यामुळे स्मॅशरच्या मदतीने एकजीव करून घ्यायचे आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे आपल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. उकड थोडीशी थंड झाली की हाताला तूप लावून हे आपण मळून घेऊयात. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तरी रवा वापरून सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत मोदक तुम्ही तयार करू शकता. तर हे पहा, उकड आपली एकदम मऊसूद अशी तयार झालेली आहे. सारण थंड झाले, आपण मोदक बनवून घेऊया. त्यासाठी एक छोटासा गोळा घेऊन हातावरती एक छोटीशी गोळी करून घ्यायची आहे आणि दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी याची पारी बनवून घ्यायची आहे. तर पातळसर अशी पारी बनवून घ्यायची आहे, म्हणजे मोदक अगदी छान तयार होतात. हे पहा, आपली पारी अजिबात कुठेही चिरत नाही. पारी व्यवस्थित बनण्यासाठी उकड छान मळून घ्यावी लागते. आता कळ्या पाडून घेऊया. तर कळ्या पाडण्यासाठी अंगठ्याच्या शेजारील बोटाचा वापर करायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी पटकन कळ्याच्या बनल्या जातात, अजिबात पारी कुठेही चिरत नाही. सारण भरण्याच्या अगोदर किंवा सारण भरल्यानंतर सुद्धा तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही इथे मोदकाला कळ्या पाडून घ्या. यामध्ये 1 चमचाभर सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते त्याप्रमाणे गोल गोल फिरवत
सर्व कळ्या एका बाजूला झुकवून मगच याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कळ्या अगदी व्यवस्थित पडल्या जातात आणि त्या मोडत सुद्धा नाहीत. तर अलगद अंगठ्याने आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, अगदी सुंदर सुबक असा आपला मोदक इथे तयार होतो. याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेत आहे. 1 वाटी रवा वापरला आहे. तर यामध्ये आपले 14 ते 15 मोदक तयार होतात. गणपती बाप्पा येत आहेत आणि तुम्हाला उकडीचे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने रवा वापरून उकडीचे मोदक नक्की बनवून पहा. इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही योग्य प्रमाण वापरून मोदक बनवले तर अजिबात बिघडणार नाहीत. आणि पहा, अगदी पांढरे शुभ्र असे मोदक आपले बनलेले आहेत. आपण हे उकडून घेऊयात. कढईमध्ये पाणी गरम करून घेऊन त्यावरती एक चाळण ठेवली आहे आणि पांढरा कपडा टाकून त्यावरती हे मोदक आपण उकडून घेऊयात. एक झाकण ठेवून 9 ते 10 मिनिटे साधारणतः हे मोदक आपण उकडून घेऊया. चाळणीवरती कपडा टाकल्यामुळे मोदक चाळणीला चिकटत नाहीत. आणि हे पहा, तयार आहेत आपले रवा उकडीचे मोदक. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. गरमागरम मोदक ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यावरती तुपाची धार टाकूयात.